आज काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा झाला तर त्यानिमित्ताने आता हे दोन कविता संग्रह अवंतिका आणि अनामिका नवीन लिहिणारा नवीन जोमाचा हा कवी आहे आणि अनेकदा मी नवीन लिहिणाऱ्या कवींच्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं जात असतो आणि त्याचा मलाही आनंद वाटतो की नवीन मुलं काय लिहितात, आपल्या अवतीभोवतीच्या माणसांच्याकडं व्यापून असलेल्या समाजाकडं ते कसं पाहतात आणि त्यातून जे त्यांनी घेतलेलं आहे ते त्यांच्या शब्दात कसं मांडतात, याही गोष्टी पाहण्या खूप कुतूहल असतं. आणि हे जेव्हा मी पाहिले दोन्ही कविता संग्रह वाचताना तेव्हा मला असं वाटलं की याही कवीची दृष्टी तशी सजग आहे. म्हणजे जाणीवपूर्वक विचारपूर्वक सगळ्या गोष्टींचं आकलन करायचं आणि मग त्यातून आपण काही मांडायचं, ही एक प्रामाणिक अशी जी जाणीव असते, एक प्रामाणिक हेतू असतो, त्या हेतून घडलेलं हे लेखन आहे. म्हणून मला ते आवडलं आणि यापुढेही त्यांचा जो प्रवास आहे तो असाच सजग होईल अशी आशा निर्माण करणार हे सगळं आज प्रकाशित झालेलं लेखन आहे. त्यामुळं त्यांच्या येणाऱ्या लेखनासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. कविता आतापर्यंत चालू घडामोडीवर फार जसं कविता संग्रह प्रकाशित होत नाही. कवी लिहितात, चालू घडामोडींच्या संबंधानेही लिहितात, परंतु ज्याचा त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन असतो आणि तेवढ्या धीटपणानं आपण जे पाहिलेलं आहे किंवा आपल्या वाट्याला जे जगणं आलेलं आहे ते मांडण्याचंही एक मानसिक सामर्थ्य मुळातच असावं लागतं, म्हणजे तो पिंडच असावा लागतो. आता कविता लिहायचीच म्हणून जर तुम्ही कविता लिहू लागले तर मग ती कविता तुमची आहे की नाही हा प्रश्न तुम्हालाही पडला पाहिजे. लोकांच्या ते लक्षात येतं. म्हणून माझं जे आहे जगणं, माझं जे जीवन आहे ते मी प्रामाणिकपणानं मांडू इच्छितो. या भावनेनं जे लेखन होतं ते खरं लेखन, लोकांनाही ते आवडतं आणि तीच भावना आमचे राजेंद्र यादव या कवी मित्राची आहे. त्याच्यामुळं मला त्याच्या लेखनाचं कौतुक वाटतं. झालेले तर असं एखादा आयुष्मान निशाण सांगितलं, एखादा आयुष्मान निशाण तुमच्या आपल्या जीवनातला अविस्मरणीय क्षण नाही. आता अविस्मरणीय क्षण तर पुष्कळच असतात, वेगवेगळ्या ठिकाणी असतात आणि तिथं एक नाही अनेक असतात अविस्मरणीय क्षण. म्हणजे बरं सर, हा जो काव्य संग्रह तुम्ही आता प्रकाशित केलाय अनामिका आणि अवंतिका, याचं सार काय, कशावर आधारित आहे आणि याची प्रेरणा कशी मिळते? नाही, आता प्रेरणा कशी मिळाली हे तर त्या कवीनं सांगितलेलं आहे. फक्त या कविता वाचल्यानंतर मला त्या लेखनातला सार म्हणण्यापेक्षा कवीची जी उत्कटता आहे की मला काहीतरी सांगायचं आहे आणि ते मी मोकळेपणानं निर्धास्तपणानं सांगितलं पाहिजे आणि तसं सांगण्याचा प्रयत्न या सर्व कवितांच्या मध्ये राजेंद्र यादव यांनी हे केलेलं आहे. तसं राजेंद्र यादव हे दोन शब्द फार परिचित शब्द आहेत, जुने, जे हिंदी वाचक आहेत त्यांना माहिती असेल की एक मोठे कथाकार कादंबरीकार राजेंद्र यादव हे होऊन गेले. आणि यादव हे आडनाव तर देवगिरीचे यादव म्हणजे राजघराण्याशी निगडीत असलेलं हे सगळं यादव आहे. आणि यादव ह्या नावातूनच नंतर मग जाधव हे आडनाव आता रूढ झालेलं आहे. त्याच्यामुळं आडनावांच्या इतिहासाचं सुद्धा एक स्वतंत्र पुस्तक होईल अशा प्रकारे आपल्याकडे काम सुद्धा झालेली आहेत. त्याच्यामुळं हे राजेंद्र यादव हे नाव सुद्धा उच्चारताना खूप छान वाटतं. म्हणजे कवी मित्र आहेत म्हणून फक्त तोंडापुरतं नाही सांगायचं, परंतु तेवढ्याच सहजतेनं आणि
तेवढ्याच कृत्रिमपणानं, म्हणजे कृत्रिम तर त्यात नाही, त्यांनी हे व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही गोष्ट मला जास्त आवडली. माझा पहिले दोन भ्रमंतिका आणि अवंतिका, वासंतिका आणि भ्रमंतिका हा गेल्या वर्षी 12 मे 2025 ला प्रकाशित झाला. हे दोन एकाच वेळी एकाच पुस्तकात केले. आणि आता हा जो आहे तो अनामिका आणि अवंतिका हे दोन आहेत. हे म्हणजे आता माझ्याकडे तिसरा आणि चौथा काव्यसंग्रह आहे. तर काव्य लिहिण्याची माझी जी, मी तसा पेशानं सिव्हिल इंजिनियर आहे आणि गेली 36 वर्ष मी वेगवेगळे प्रकारचे प्रोजेक्ट केले. त्याच्यामध्ये रस्ते, महामार्ग, द्रुतगती मार्ग, भूकंप पुनर्वसन, असे इव्हन मराठवाड्यामध्ये हेल्थ सिस्टम डेव्हलपमेंट म्हणजे आरोग्य सेवा विकास प्रकल्प पण केला. आणि 2002 ते 2005 मध्ये मी औरंगाबाद संभाजीनगर मध्येच या कॉलेजमध्ये एमटेक पण केलं. आणि आता मी 1 मे 2025 ला त्याच्यातून रिटायरमेंट घेतली आणि आता फुल टाइम हे काव्य आणि लेखन आणि इतर काही, म्हणजे आता हे 4 काव्यसंग्रह झाले. आता माझा मी एक आत्मचरित्र पण लिहितोय आणि दुसरं एक कथासंग्रह पण लिहितोय. कॉम्बिनेशन तर त्याच्यात वाचन आणि अनुभव. आतापर्यंत जे 35-36 वर्षात जे काही घडामोडी किंवा जे काही गोष्टी जवळून अनुभवल्या त्याच्यावरून ते सुचतं. साहित्यामध्ये अगदी लहानपणापासून घरचं वातावरणच म्हणजे धार्मिक असल्यामुळं आणि आम्ही महानुभवपंथी असल्यामुळे लीळाचरित्र हा जो आद्यग्रंथ आहे, तर लीळाचरित्रापासून आताही आम्ही लीळाचरित्र मी वाचतो आहे. आणि लहानपणापासून म्हणजे 5वी-10वी पर्यंत आम्ही असताना म्हणजे एकच प्याला किंवा जे मराठी जे आहे ते मराठीमध्ये चांगलं निबंध स्पर्धेमध्ये याच्यामध्ये भाग घेऊन हे करत होतो. तर आपलं 4 पुस्तकामध्ये पहिलं जे आहे ते भ्रमंतिका, दुसरं वासंतिका, तिसरं अनामिका, चौथं अवंतिका आणि